दादा काय रे आता बांबूची तयारी केलीत. आता बाबा, धुवायचं बीच घरी नवी साडी आहे ना. हाय ना आणून ठेवली तू का लावून चालतंय घेतो? चल. चला. हं, सगळं आणून ठेवलंय. ए सुप्रे काय ग कुठे झाली? अरे काय नाही, आताच घरी गुढी उभा केली. हा. म्हणलं मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. काय नाही, आता आपलं मराठी नवीन वर्ष चालू होतंय ना, हा. म्हणलं दर्शन घ्यावं म्हणून जात होते मंदिरात. चालते चालते आता कसं आहे आम्ही पण तयारीला लागलोय. हे आता बांबू घेऊन चाललोय गुढी बिडी उभारतो. आम्हाला पण मंदिरात यायचं पाया पडायला. पण आता हे गुढी उभारल्याशिवाय नाही ना येता येणार. ओके, आधी- काय हे मस्त घेऊन फिरतोय हा. अगं आता कसं आहे माहितीये सुप्रे, आजचा त्याचा मान आहे ना. हम्म. मग आता मी दिवसभर काढीत नसतो गाळ्यातून ते. हा ना, बघ करण्यानं पण हे केलंय. हा. बरं चला, घ्या आवरून. आणि हा, तुमच्या दोघांना पण आपल्या मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सुप्रे तुला पण आपल्या मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून बरं का, माझ्याकडून पण. हो हो हा. बरं सुप्रे येऊ का? हो हो, घ्या आवरून चल. काय सरपंच झाली का तयारी? अरे चालली ना, हे काय आपलं धुवून पिऊन झालं ना की गुढी उभारायची. हा सरपंच हा, बांबू लय मोठा घेतला हो. अरे मग मोठाच असतो बांबू आपला. अहो हे बघा बांबू किती मोठा आहे गुढीचा. अख्ख्या गावामध्ये आमचीच गुढी मोठी असणार. गोळ्या, तुला एक सांगू का, बांबू मोठा असू नाही तर छोटा असू, सगळी गुढी ही समान असती, फक्त ती गुढी उभारायची असती. आणि तुला आहे ना नवीन सुरू होणाऱ्या वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बर बर सरपंच तुम्हाला पण आपल्या गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. करण्या, तू माया सगळी इथं मदत करायची तर त्या गोळ्या संग काय नादी लावून हिंडतो रे? अहो सरपंच मित्र आहे माझा त्यो. अरे मित्र तर तू रोजच आहे ना, एक दिवस तरी मला मदत करीत जा ना. अहो त्याला होत नाही म्हणून तर करू लागतोय त्याला. बर ठीक आहे ठीक आहे, चालू द्या, चला. जाऊ द्या ना सरपंच आता. ठीक आहे ठीक आहे. हा. आणि तुला पण गुढी पाडव्याच्या खूप शुभेच्छा. अहो सरपंच तुम्हाला पण. आणि संध्याकाळी जेवायला पोळ्या पोळ्या खायला घरी ये. हा चालतंय चालतंय. हा, नाहीतर परत बाई साहेब म्हणन करण कुठं गेला, एक तर तुझ्या एवढे जीव आहे बाबा तिचा. चालतंय चालतंय. बरं हा? येऊ का सरपंच? हा, आम्हाला चालतंय पण या. तयारी करायची गुढी उभारायची. चालतंय चालतंय या. चले करणे हा हा. दमलो बा करणे एकदाच गुढी उभारून झाली. बरं आता मला आहे ना गाठी खाऊ दे जरा. पण काय म्हणा दादा, हं. आपली गुढी लय उंच. अरे असणार आहे शेवटी गुढी कोणाची ती गोळू दादाची. हा. आणि मग झालं लय गोडे राव घाटी. हा. हे गोळ्या करण्या उभारली का गुढी? हा उभारली तू उभारली का? हा उभारूनच आलोय ना आता. ए, करणे, याला एक गाठी आणून दे. गाठ्यान बिट्यान गाण्यात हा? आणि मग, तुम्ही काय एक्स्ट्रा आणल्या होत्या काय गुढ्या? हा अरे गाठ्या गाठी आम्ही 4-5 आणून ठेवलं होतं एकदम. अच्छा. चप्पल काढ पहिली ती. चप्पल काढ, चप्पल काढ. चप्पल. जर गाठी. हं. गाळ्यात बांध. काय गोळ्या बोलतो तू, आता काय मी काय लहान राहिलो काय गायात बांधायला? अरे दुसऱ्या तुला आठवतंय का लहानपणी आपण गाळ्यामध्ये गाठी बांधून गावभर हिंडायचो की कोणाची गुढी मोठी म्हणून बघत. हाल, तेवढं आहे बुवा. पैंजच लागायचे आपल्यात कर. आणि मग पर स्पर्धा लागायच्या एकमेकांमध्ये की खरंच बा अख्ख्या गावामधून कोणाची गुढी मोठी म्हणून. हाल, तू पर लहानपणीचा दिवसच आठवला, आता बांधितच जाऊ दे. लहानपण होतच तसे. तेवढं आहे. गुंगी साखरेचा रवा बालपण देगा देवा. हा, हा. बरोबर का नाही? अरे बाद झालं ते बालपण. आता त्या मंदिरातली गुढी उभारायची आपल्याला. चाल लवकर. हाल, हा चला चला ती राहिली. बाकीची तिथंच येतात ना? सगळ्यांना तिथेच बोलवले. चल 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 चला चला. चप्पल काय नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी, नववर्षाच्या स्वागताची हीच तर पारंपरिक रूढी. राम राम मंडळी, तुम्हाला गुढी पाडव्याच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुढी पाडव्याच्या तसेच मराठी नवीन वर्षाच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून तुम्हाला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्याकडून पण गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. अरे माझ्याकडून मानण्यापेक्षा कसं म्हणायचं माहितीये हा. का, प्रेक्षकांनो, तुम्हाला आमच्या आदर्श मराठी परिवाराकडून गुढी पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा.